प्रत्येक विहारामध्ये त्या अभ्यासिकेमध्ये दर महिन्याला एक आयडॉल आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या समोर अशा प्रकारचा प्रशिक्षणासाठी आणि मार्गदर्शक म्हणून आणण्याचा प्रयत्न करतोय. जसा आता राम होता, राम तुम्हाला माहित असेल कदाचित, त्यांनी स्लम मिलेनियर हे पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यात आत्मचरित्र झालेलं आहे. 350 म्हणजे आनंदनगर झोपडपट्टीत राहणारा राम गायकवाड महानगरपालिकेच्या शाळेत 10वी शिकतोय आणि 11वी 12वी शिकतोय. त्याच्या चरित्रामध्ये संपूर्ण आहे की रेल्वेमध्ये कसा प्रवास करतो, कोणाचं कसं पाकिट मारत्यापासून एवढं सगळं करणारा राम गायकवाड नंतर अर्थशास्त्राचा पदवीधर होतो आणि एका जीवनाला कलाटणी देऊन आज सुमारे 500 कोटीचा टर्नओव्हर असणारा व्यावसायिक होतो. हा राम आताच नुकताच आपल्याकडून गेलेला आहे. असे व्यक्तिमत्व हे आपल्याला या विद्यार्थ्यांच्या समोर आणावे लागतील. फक्त म्हणजे अशा प्रकारचं नियोजन मला असं वाटतं या अभ्यासिकेच्या माध्यमातून, या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून करूया. त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही महानगरपालिका निश्चितच या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे आहे आणि आपण सर्वजण मिळून हे एक नवीन पिढी घडूया. कारण ह्या नवीन पिढीला खूप आव्हानं आहेत. आता जसं सांगितलं की नोकऱ्यांचं प्रमाण कमी होतंय, परंतु त्याचबरोबर इतर सर्व काही एवढं दालन जागतिक पातळीवर उपलब्ध आहे. पण त्या जागतिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या दालनामध्ये आपली कुठेतरी सीट उपलब्ध करून देण्यासाठी, आपली सीट रिझर्व करण्यासाठी आपल्याला या तरुणांना, नव्या पिढीला घडवावं लागेल आणि तो घडवण्याचा संकल्प आपण आज करूया. अशाच प्रकारची भावना व्यक्त करतो. आलेल्या सर्वांना आणि आपण या उपक्रमामध्ये सहभागी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. मीही या उपक्रमाचा एक भाग झालोय. आपण सर्वांनी मला यामध्ये सहभागी करून घेतलं. मी आपणा सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि एकमेका सहाय्य धरू, अवघे धरू सुपंत. चला तर मग आपण आता या सहाय्य करूया. जय भीम, जय बुद्ध. करिअर ट्रेनिंग सेंटरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांना मी अभिवादन करतो आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. कांबळे सर आहेत, उबाळे सर आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत. आजकाल आपल्या समाजामध्ये बोलणारे लोक खूप झालेले आहेत. माझ्या सकट मी सगळ्यांचा उल्लेख करतो. बोलणारे लोक खूप झालेले आहेत, कृती करणारे लोक त्या प्रमाणामध्ये अतिशय कमी आहेत आणि त्यामुळं हे अभ्यासिका किंवा हे ग्रंथालय सुरू करून या बानागी आणि आंबेडकर विचार मंचाने आणि या तुमच्या विहाराने जे काही कृती केलेली आहे त्या कृतीबद्दल मी आपलं प्रथमतः सर्व मनपूर्वक अभिनंदन करतो. बाबासाहेबांचं एक वाक्य मला आठवतं की माझे 100 भाषणं आणि शाहिराचं एखादं गीत हे जवळपास एक तुम्हाला माझ्यासारखं काम का नाही करता येणार असा प्रश्न बाबासाहेबांनी विचारलेला आहे. हा प्रश्न 1945 साली विचारला आहे. आता आज तर 2025 आहे आणि सरांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून संगणक, मोबाईल आणि इंटरनेट या सगळ्या गोष्टी आज आपल्यासाठी अवेलेबल आहेत. मग आज आपल्यातल्या एखाद्या तरुणाला का हे चांगलं काम करता येणार नाही याचा विचार आपण सगळ्यांनी स्वतः केला पाहिजे.